मी स्वतः मला असं वाटतं मी 5वी एक वेळ होते हा मूवी बघायची माझी. आणि तरीही म्हणजे मला तरीही तो मूवी आज मला नव्याने प्रत्येक वेळेस नव्याने समजत असतो. आणि नफरत. तू पॉइंट काढायला लावले होते ना, त्याच्यामुळं आणखीन थरली बघितलं गेलं. नुसतं बघायचं म्हणून बघतो ना, हे माहित असतं सगळं, हे माहित असतं, बट आपण लिहिलं ना की आपल्याला सांगायला पण इझी जातं. हे मला जाणवलं. थँक्यू. एक्झॅक्टली. अरे हे झालं का माझ्याकडून स्क्रीन हे झाली का? चेंज झाली. नाही, स्क्रीन शेअर्ड तुझ्या इकडे बुक खोल. आली बुक दिसतंय हो, तुम्हाला? आलं. आता आलं. ऍक्च्युली ते लर्निंग्समुळे ना एक गोष्ट समजली की आपल्याला त्यातले जे आपण बोलत होतो की कोणते कोणते हे असायला पाहिजेत. आपण मॅनिफेस्टेशन टूल्स वापरणार आहेत. आता इथून पुढे आपले चॅप्टर चालू झाले की मॅनिफेस्टेशन टूल्स आपण जे वापरणार आहोत, तर त्या मूवी मध्ये ऍक्च्युली त्यांनी वापरल्यामुळे आपल्याला पुढे जाऊन ते इझी जाणार आहे सगळं, म्हणून ते आधी मूवी बघायचा होता. आणि तुम्ही काय ते लर्निंग्स काढण्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही खूप विचारपूर्वक बघितला ना तो मूवी, असं झालं म्हणून ते काढायला सांगितलेलं. त्याच्या मागचा हेतू हाच होता की तुम्हाला ते काय वापरलंय त्यांनी त्याचा फायदा. आवाज सगळ्यांना तुटतोय का? हा, हॅलो, आवाज सगळ्यांनाच तुटतोय का? मला तुटतोय. माझा आवाज ब्रेक होतोय का? आता येतोय बरोबर. ठीक आहे. आता थोडस ह्याचं ब्रेकडाऊनच आहे. लाईटीचं आमच्या इकडे लाईट आता जस्ट गेली. तर आपण आता पुस्तक चालू करूयात. आपण आलेलो की इथे मला असं वाटतं माझा शोध झाला ना आपला, म्हणजे आपण जे रॉन्डा बर्नी तिच्या पुस्तकाबद्दल बोलणार आहे म्हटली होती तुम्हाला. कारण की रॉन्डा बर्नी माझा शोध म्हणजे तिच्याबद्दलचं सगळं सांगितलेलं. तुमच्या जीवनात जे आदू आणा ते पण झालेलं, आपण पुस्तकाबद्दलच डायरेक्ट आपण तिथपर्यंत गेलेलो. पण सगळ्यांचं खरंच सगळ्यांनी खूप सुंदर लर्निंग्स काढलेत. खूप छान वाटलं मला असं ऐकून की छान लर्निंग सगळ्यांनी मूवी बघून काढलेत. मस्त वाटलं मला खरंच. ठीक आहे, जादूचे पुस्तक. तर आपण हे जे मॅजिक बुक आहे, द मॅजिक बुक आहे रॉन्डा बर्नचं, ते पुस्तकाचा ऍक्च्युली अभ्यास कसा करायचा आहे, त्या पुस्तकामध्ये काय आहे, तर हे सगळं ह्याच्यामध्ये थोडक्यात त्यांनी सांगितलेलं आहे. ते पुस्तक करायची एक सिस्टमॅटिक पद्धत पण आहे. अशीच करायची नाहीये ते, म्हणजे उठलंय ना आपण काय कुठून तरी करतोय असं नाहीये. तर ते त्याची एक सिस्टमॅटिक पद्धत आहे. ते कशी करू शकतो ते पण आता आपण बघूयात. काय म्हणतायत रॉन्डा बर्न. जादूचे पुस्तक. कृतज्ञता व्यक्त करताना सर्वोत्तम गुणग्रहण म्हणजे केवळ ते शब्द उच्चारणे नव्हे, तर ते अंगी बाणवून त्याप्रमाणे आचरण करणे हे आपण कधीही विसरता कामा नये. कोण म्हणतायत हे? जॉन एफ केनेडी, 1917 ते 1963. अमेरिकेचे हे 35वे राष्ट्राध्यक्ष. म्हणजे हे ते राष्ट्राध्यक्ष तिकडचे अमेरिकेचे आहेत. 1917 ते 63 दरम्यान त्यांचा जो काही काळ होता त्यावेळेस ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. ते काय म्हणतात की कृतज्ञता फक्त हे काय करायचंय, ग्रहण करायचे नाही, गुणग्रहण, किंवा फक्त आपण जे म्हणतो की नाही स्टार्टिंगला आपण याच्या आधी जेव्हा आपण ह्या मॅजिक बुकच्या जर्नीत यायच्या आधी जे आपण फक्त थँक्यू म्हणायचो, तसं न करता आता आपण काय करतोय तर ती अंगीकारायची. तर आपण कृतज्ञता मनापासून व्यक्त करायची आणि त्याचं कारण पण सांगायचंय. म्हणजे आपण भावनिक दृष्ट्या पण ती कृतज्ञता व्यक्त करू शकणार आहे, असं त्यांचं म्हणायचं. आणि त्यांचं म्हणणं की ते करण्याने त्याचा फायदाच होणार आहे आपल्याला.
या पुस्तकात 28 जादूच्या कृती विशिष्ट पद्धतीने तयार करण्यात आल्या आहेत. म्हणजे हे जे आपण पहिल्यांदा अनुक्रमणिकेमध्ये बघितले ना 28 चॅप्टर, तर ते म्हणतायत ते. त्यामुळे तुम्हाला कृतज्ञतेच्या जादूमय शक्तीचा वापर करून तुमचं आरोग्य, पैसा, नोकरी, व्यवसाय आणि नातेसंबंध यामध्ये क्रांतिकारक बदल कसे करावे, तुमच्या मनातील लहान इच्छांची पूर्तता आणि मोठ्या स्वप्नांची पूर्ती कशी करावी हे तुम्ही शिकाल. प्रश्न सोडवण्यासाठी आणि कोणतीही नकारात्मक परिस्थिती बदलण्यासाठी कृतज्ञता प्रत्यक्ष आचरणात कशी आणायची हेही तुम्ही शिकाल. म्हणजे काय त्यांनी सांगितलंय की तुमच्या लहान म्हणजे मी माझं अजून एक लर्निंग सांगायचं. आता इथे बघा त्यांनी सांगितलंय, मेन्शन केलंय की तुमच्या मनातली लहान इच्छांची पूर्तता आणि मोठ्या स्वप्नांची पूर्ती कशी करावी हे तुम्ही शिकाल. या पुस्तकामध्ये छोट्या छोट्या गोष्टी पण तुम्ही त्याची परिपूर्तता कशी करायची, तर हे आपण पुस्तकामधून शिकणार आहेत. त्या दिवशी परवा मला वाटतं तृप्तीने पण शेअर केलेलं की तिला पार्लर मध्ये जायचं होतं आणि तिला असं वाटत होते, तिला वाटत होतं की तिला तिथे जवळपास पावभाजीची सगळ्या भाज्या मिळाव्यात आणि जेणेकरून तो जो भाजीवाला घेऊन यायचा कधी नाही यायचा, पण तिला त्या दिवशी मिळाला आणि तिचं तिथेच काम झालं येताच. म्हणजे ह्या छोट्या गोष्टी. किंवा आता माझ्या पण असं खूपदा असं झालंय की मला ग्रीन सिग्नल्स नाही, बऱ्याचदा मी अशी जेव्हा व्हिज्युअलाइज करून जाते की मला सगळे ग्रीन सिग्नल झालेत. अगदी मी रात्रीच्या 7 वाजता जरी ट्रॅव्हल करत असेल ना तर मला ट्रॅफिक नाही लागणार आहे. ह्या छोट्या गोष्टी. किंवा मला गाडीच्या पार्किंगला जागा मिळाली व्यवस्थित. तर ह्या छोट्या गोष्टींपासून ते मोठ्या म्हणजे मला घर हवंय, वेकेशनला जायचंय, म्हणजे 5 स्टार हॉटेलमध्ये रिट्रीटला जायचंय, ह्या ज्या मोठी स्वप्न पण आहेत ती पण तुम्ही कशी पूर्ण करायची, तर हे आपण ह्या पुस्तकातून शिकणार आहे. प्रश्न सोडवण्यासाठी आणि कोणतीही नकारात्मक परिस्थिती बदलण्यासाठी कृतज्ञता प्रत्येक आणायची हेही तुम्ही शिकाल. म्हणजे काही प्रॉब्लेम्स असतील, म्हणजे ब्रेकडाऊन्स असतील किंवा निगेटिव्ह सिच्युएशन असतील, कधी आपण काही असे आपल्या आयुष्यामध्ये प्रश्न आहेत ते सुटत नाही, नातेसंबंध आहेत किंवा नातेसंबंधांमध्ये असतात आणि ती गोष्टी आपण खूप महिन्यांपासून प्रयत्न पण ते सॉल्व्ह करतोय, पण ते सॉल्व्ह होत नाहीये. काही नाती अशी आहेत की गडबडलेली आहेत, गणलेली आहेत, ती सुधारायची कशी, ते सुद्धा कृतज्ञतेच्या द्वारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आपण मृदुल सैनी यांचं पण एक्झाम्पल बघितलं की त्यांचे सासरे कधीही त्यांना भेटलेले नव्हते, म्हणजे त्यांच्या मिस्टरांना पण वडील कधी भेटले नव्हते, ते 50 वर्षानंतर त्यांची कॉन्टॅक्ट मध्ये आले केवळ कृतज्ञतेमुळे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकते. कशा करायच्या तर ह्या पुस्तकातून आपण प्रत्येक प्रकरणातून ह्या गोष्टी एक एक शिकणार आहोत. जीवन बदलून टाकणारं हे ज्ञान वाचताना मला मोहून टाकेल, पण तुम्ही जे शिकला जर तुम्ही प्रत्यक्ष आचरणात नाही तर ते ज्ञान तुमच्या हातातून निसटून जाईल आणि तुमचं आयुष्य सहजी बदलून टाकणार आहे. ज्या संधीकडे तुम्ही आकर्षित झाला होता तिने, म्हणजे हे काय म्हणतायत, ज्ञान वाचताना तुम्हाला असं सगळ्यांना, म्हणजे आपल्या जे नवीन असतात त्यांना तर सगळ्यांना असंच वाटतं वाव किती छान आहे, पण हे तुम्हाला आचरणात डेली लाईफ मध्ये ते यूज करायचं आहे. सगळ्या गोष्टी ज्या काही आपण आता बघणार आहोत, मॅजिकल मॉर्निंग किंवा मॅजिक रॉक आहे, तो बऱ्याचशा गोष्टी सांगतील पुढे, तर त्या सगळ्या तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अप्लाय करायच्या आहेत. रोजच्या रोज हे लिहायचे आहेत, म्हणजे रोज काउंट युअर ब्लेसिंग, 10 ग्रॅटिट्यूड. ते जेव्हा तुम्ही आचरणात आलाल तेव्हा तुमच्या आयुष्यात तुम्हाला ज्या गोष्टी हव्या त्या मिळणार आहेत. आणि जर त्या तुम्ही आचरणात नाही आणल्या तर तुमच्याकडे त्याच्या संधी येणार आहेत, त्या सुद्धा हातातून निघून जाणार आहेत. आणि हे होतं, म्हणजे आता मी मॅजिक बुक बरेच, म्हणजे माझं हे 5 वर्ष जेव्हा मी करते त्यावेळेस मला त्याचे रिझल्ट इतके छान आलेले आहेत. आणि जेव्हा आम्ही ह्या प्रॅक्टिस मधून जातो तेव्हा तुमचं आयुष्य तसं होतं. परत तेच निगेटिव्ह विचार, तेच पटकन बोलताना विचार करून बोलायचं, कृतज्ञता बिलकुल व्यक्त करायची नाही. तुमचं जे नॉर्मल आयुष्य आहे ना ते तसंच, मग त्यापेक्षा हे आचरणात कंटिन्यू आणणं हे खूप महत्वाचं आहे. जे जर तुम्हाला म्हणजे तुम्ही जी तुमचं ज्या पद्धतीने लाईफ
लाईफस्टाईल तुम्हाला जगायची, त्या ह्या कंटिन्यू प्रोसेस कन्सिस्टन्सी. तर हे आणि ती कशी ठेवायची ना, ह्याच्यात खूप खूप छान पद्धतीने सगळ्या टायमिंग मधलं सांगितलेलं आहे. असं तुमच्या बाबतीत घडू नये यासाठी तुम्हाला 28 दिवस कृतज्ञतेचा सराव करावा लागेल. म्हणजे तुमच्या पेशींमध्ये, सुप्त मनामध्ये ती भावना राहील आणि तेव्हाच ती तुमचं आयुष्य बदलून टाकेल कायमचं. कृतज्ञतेचा हा सराव सलग 28 दिवसात पूर्ण करण्यात यावा, या पद्धतीने तयार करण्यात आला आहे. यामुळे तुम्हाला कृतज्ञता ही तुमची सवय बनवता येईल आणि एक नवीन जीवन पद्धती सुरू करता येईल. या सलग दिवसांमध्ये मनाच्या एकाग्रतेने प्रयत्न करून कृतज्ञतेचा सराव केला, ती अंगी बाणवली, तर तुमच्या जीवनात खात्रीने जादू घडून येईल, अगदी झपाट्याने. म्हणजे किती 100% गॅरंटी देतात ह्या रॉन्डाबन. आणि हे 28 दिवस सलग का सांगितलेले आहे त्यांनी करायचं? बघा, ह्यांनी काय सांगितले, कृतज्ञतेचा सराव सलग 28 दिवस पूर्ण करण्यात यायचा. म्हणजे आता सायकोलॉजिकली माझा ते बॅकग्राऊंड आहे म्हणून मी सांगते की सायकोलॉजिकली तुम्हाला कोणतीही आयुष्यामध्ये नवीन हॅबिट करायला लावायची असेल, नवीन सवय करायची असेल, तुमच्या आयुष्यामध्ये नवीन कुठलीही सुरुवात करायची असेल, तर साधारण 21 ते 28 दिवस तुम्हाला ती रोज करावी लागते. म्हणजे तुम्ही ती पुढे तुमच्या आयुष्यामध्ये ती कंटिन्यू राहते. हे सायकोलॉजिकली आहे. त्यामुळे ते 28 दिवस कंटिन्यू, अजिबात ब्रेक घ्यायचा नाही. म्हणजे सगळ्या पुस्तकांमध्ये आपण एक दिवस सुट्टी घेतो, पण मॅजिक बुकला कंटिन्यू 28 दिवस पूर्ण करावे लागतात. एकही दिवस ब्रेक घ्यायचा नाही, सुट्टी घ्यायची नसते. तर त्याच्या मागे हे कारण आहे की तो जो सराव आहे तो आपल्या अंगी म्हणजे हे झालं पाहिजे, कन्सिस्टन्सी, कंटिन्युटी आली पाहिजे त्या अभ्यासामध्ये, म्हणून तो एक सलग करायचा असतो. प्रत्येक जादूमय कृती शिकवणुकीची एक सुप्त संपत्ती असल्याने तुमच्या ज्ञानात विविध प्रकारे मोठ्या प्रमाणात भर पडेल. जीवनाचं कार्य कसं चालतं हे प्रत्येक कृतीमध्ये तुम्हाला अधिकाधिक समजून येईल आणि तुम्ही ज्या जीवनाचं स्वप्न बघितलं होतं ते प्रत्यक्षात आणणं किती सोपं आहे हे तुम्हाला कळेल. पहिल्या 12 कृतींमध्ये, आता त्यांनी पुस्तकामध्ये जे त्यांनी 3 पार्ट केलेले आहेत, म्हणजे 28 जे चॅप्टर आहेत मॅजिक बुकचे, ते त्यांनी कसे पार्ट, पहिल्या 12 मध्ये काय आहे, पुढचे काय आहे, त्यांनी 3 भाग केलेले आहेत. ते काय काय असणार आहेत ते आपण बघूयात. पहिल्या 12 कृतींमध्ये म्हणजे पहिल्या 12 प्रकरणांमध्ये कृतज्ञतेच्या जादूमय शक्तीचा उपयोग तुमच्याकडे सध्या काय आहे आणि गत काळात तुम्हाला काय मिळालं हे सांगण्यासाठी करण्यात आला आहे. म्हणजे काय की तुमच्याकडे सध्या काय आहे, गतकाळात म्हणजे भूतकाळात तुम्हाला काय मिळालेलं, ह्याच्याबद्दलचा अभ्यास असणार आहे. कारण तुमच्याकडे काय आहे आणि तुम्हाला काय मिळालं आहे याबद्दल जर तुम्ही कृतज्ञ राहिला नाही तर जादू काम करणार नाही आणि तुम्हाला आणखी मिळणार नाही. या 12 कृतींमधून कृतज्ञतेची जादू लगेचच काम करायला लागणार आहे. म्हणजे हे जे 12 चॅप्टर आहेत पहिले, ते काय करतात, म्हणजे आम्हाला पण ऍडव्हान्स म्हणजे PPF म्हणतो आम्ही त्याला, पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर. म्हणजे पास्ट मध्ये तुमच्याकडे काही गोष्टी होत्या, त्यासाठी ग्रॅटिट्यूड करायचे. आता तुमच्या आयुष्यामध्ये काय ज्या गोष्टी आहेत त्यासाठी ग्रॅटिट्यूड करायचं, आणि फ्युचर मध्ये तुम्हाला जे काही पाहिजे ते आपण लिहिलेलंच आहे काल. तर त्याच्यामध्ये अजून ऍड ऑन काय करायचं असेल तरी तुम्ही करू शकता. ते आपण खरं तर 13व्या चॅप्टर मध्ये अगदी बारीक गोष्टींमध्ये लिहिणारच आहोत, पण ह्या पहिल्या 12 चॅप्टर मध्ये ह्या गोष्टी आहेत, त्याला म्हणतो आपण पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर, 3 मधले ग्रॅटिट्यूड करायचे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगेन की पास्ट मधलं, आता सपोज जर मला आता हेल्थ मध्ये ब्रेकडाऊन हवंय किंवा मला हेल्थ मध्ये काहीतरी खूप फिट 65 किलो वजन पाहिजे, माझा BP 120-80 पाहिजे, माझं जे काही थायरॉइडचं तुमचं मेजर हे असेल, डॉक्टरांनी सांगितलेलं असेल की एवढंच पाहिजे नॉर्मल रेंजला ते, किंवा माझी शुगर एवढीच पाहिजे, असं जर ब्रेकडाऊन्स असतील तर तुम्ही काय करायचंय, पास्ट म्हणजे तुम्ही लहान असल्यापासून तुम्ही जे जे जसं आता जसं परिचयने सांगितलं की त्यांच्या स्पाइन मध्ये त्यांना ब्रेकडाऊन आहे की नाही, स्पायनल कॉर्ड मध्ये किंवा मणक्यामध्ये काही ब्रेकडाऊन आहे, तर त्या अशा ज्यांचं ब्रेकडाऊन आहे त्यांनी काय करायचंय, तर पहिले 12 चॅप्टर मध्ये आपण काय करायचे, पास्ट मध्ये म्हणजे माझी पास्ट मध्ये मी कशी सदृढ होते, सगळ्या एक्सरसाइज किती फास्ट छान करायची, त्यासाठी ग्रॅटिट्यूड करायचं आपण पास्ट मध्ये. म्हणजे मी 10वीत असताना कुठली म्हणजे 3-3 किलोमीटर चालले असेल, कुठले डोंगर चढले असेल,
शाळेत कशी स्ट्रॉंग राहायचे, दिवसभर शाळा करून घरी येऊन अभ्यास करून आईला मदत करून पण नेहमी फ्रेश असायचे. ह्या गोष्टींसाठी तुमच्या स्ट्रेंथसाठी, तुमच्या ताकदीसाठी, तुम्ही लहान असल्यापासून जी ताकदवान होता, बलवान होता, त्या गोष्टीसाठीचं ग्रॅटिट्यूड करायचं. आणि आत्ता तुमचे जे चांगले अवयव आहेत बाकीच्या त्या गोष्टींसाठीचे तुम्ही ग्रॅटिट्यूड करायचं. आणि फ्युचरसाठी तर तुम्ही तुमच्या हे करणार आहे. तर हे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला हेल्थच्या बाबतीत सांगितलं. तसंच मनीच्या बाबतीत पण आहे. मनीच्या बाबतीत पण काय करायचंय, तर आपल्याला लहानपणापासून आपण पैसे खर्च नाही केले, पण आपल्यासाठी कोणीतरी खर्च केलेत. आपल्या वडिलांनी केलेत, आईने केलेत, मामानी केलेत, मावशीनी केलेत, काकानी, आत्या, मावशी यांनी आपल्याला काय काय छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला घेतल्यात, गिफ्ट दिल्यात. तर त्यांच्यासाठी ग्रॅटिट्यूड करायचंय. आत्ता जर माझ्याकडे काही पैसे येत असेल, मला नवरा देत असेल, मी स्वतः कमवत असेल किंवा गिफ्ट्स मिळत असेल, डिस्काउंट मिळत असेल, भाऊबीज मिळत असेल, त्यासाठी ग्रॅटिट्यूड करायचे. आणि फ्युचरसाठी मला जे हवंय त्यासाठी आपण तर लिहिलेलंच आहे. तर ह्या पद्धतीने आपण ह्या 12 जे पहिले 12 चॅप्टर आहे ना, तर त्यामध्ये अभ्यास करणार आहोत डिटेल त्याचा. तर आता त्याच्या पुढचं काय आहे, त्यानंतरच्या 10 कृतींमध्ये कृतज्ञतेच्या जादूमय शक्तीचा वापर तुमच्या इच्छा, स्वप्न आणि तुम्हाला हवी असलेली प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी कसा करता येईल हे सांगण्यासाठी करण्यात आला आहे. म्हणजे पुढचे 10 जे चॅप्टर आहेत तर त्याच्यामध्ये काय आहे, तुम्ही आता हे 12 चॅप्टर मध्ये खूप सारे ग्रॅटिट्यूड करून काय केलंय, तुम्ही कृतज्ञतेची ऊर्जा म्हणजे जी पॉवर आहे ते तुम्ही 12 चॅप्टर मध्ये ग्रॅटिट्यूड करून बऱ्यापैकी कमवलेली असते. तर आता ऍक्च्युली त्या कृतज्ञतेच्या पॉवरचा तुम्ही वापर करणार आहे. म्हणजे काय करणार आहे, तर तुम्ही तुमचे ड्रीम्स लिहिणार आहोत. तर आणि ते कशा मिळवायच्या ते पण तुम्ही त्यातून शिकणार आहेत पुढच्या 10 चॅप्टर मधून. आता खरं तर कालच मी ड्रीम रायटिंग लिहून हे ऍक्च्युली 13व्या चॅप्टरला करतात, पण आता आम्ही ऍडव्हान्स मध्ये शिकलोय आणि तुम्हाला त्याचा सगळ्यांनाच फायदा हो म्हणून काल मी ड्रीम रायटिंग लिहून घेतलं, की जेणेकरून ते तुम्ही ग्रॅटिट्यूड करेपर्यंत त्याला पण ऊर्जा मिळेल. तर त्यासाठी आपण ह्या आधीच केले, पण हे 13व्या चॅप्टर नंतर करतात ऍक्च्युली. म्हणजे तोपर्यंत तुमच्याकडे कृतज्ञतेची बऱ्यापैकी पॉवर आलेली असते म्हणून. तर पुढच्या 10 चॅप्टर मध्ये हे असतं की तुमचे स्वप्न, इच्छा, जे काही तुम्हाला गोष्टी मिळवायच्या आहेत त्या गोष्टींसाठी त्यामध्ये त्या पद्धतीचेच त्यांनी असाइनमेंट दिलेले आहेत, की जेणेकरून तुम्ही त्याचा उपयोग करून तुमच्या इच्छा, अपेक्षा, स्वप्न पूर्ण करू शकता. या 10 कृतींच्या आचरणाने तुमची स्वप्न प्रत्यक्षात येतील आणि तुमच्या आयुष्यातील परिस्थिती जादूमयरित्या बदलल्याचे तुम्हाला दिसून येईल. आता ह्यात पण मी तुम्हाला सांगेन की जे न्यू प्रॅक्टिशनर आहेत, म्हणजे आता सपोज रुद्रच्या आई आहेत आपल्यामध्ये किंवा अजून कोण नवीन असतील की ज्यांनी कधीतरी आधी केलेलं आहे किंवा पूर्ण केलेलंच नाहीये आतापर्यंत मॅजिक बुक. तर अशा लोकांनी काय करायचं आहे की तुम्ही, आणि आजचा मूवी तुम्ही बघितला असेल, म्हणजे जर सिक्रेट मूवी बघितला असेल तर त्यांनी पण त्यात काय सांगितलंय की स्टार्टिंगला तुमचा विश्वास बसायसाठी, म्हणजे युनिव्हर्सवर पूर्ण विश्वास बसण्यासाठी तुम्ही छोटी छोटी स्वप्न बघायचे, की मला पार्किंगला जागा मिळाली, मला सगळे ग्रीन सिग्नल मिळालेत, किंवा मला काहीतरी आज मला पिझ्झा खायला मिळाले. असे छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही म्हणू शकता, छोटे छोटे स्वप्न बघू शकता. आणि ते पूर्ण झाले की तुमचा पूर्ण अजून दृढ विश्वास त्याच्यावर होऊ शकतो 100%. तर हे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये हे पुढच्या 10 चॅप्टर मध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकणार आहेत. शेवटच्या 6 कृतींच्या आचरणाने एका संपूर्णतया नव्या पातळीवर तुम्ही पोहोचाल. म्हणजे शेवटचे जे 6 चॅप्टर आहेत ते सगळे ऍडव्हान्स असणार आहेत. तिथे तुम्ही शरीराच्या आणि मनाच्या प्रत्येक पेशीमध्ये कृतज्ञता भरून घ्याल. म्हणजे अक्षरशः आपल्या प्रत्येक बॉडीतल्या सेलमध्ये कृतज्ञता भरली पाहिजे, इतकं आपण त्या कृतज्ञतेचा अभ्यास करणार आहे आपण ह्या चॅप्टर पर्यंत पोहोचेपर्यंत. म्हणजे 22वा चॅप्टर साधारण असेल तो. कृतज्ञतेच्या जादूमय शक्तीचा वापर इतरांना मदत करण्यासाठी, प्रश्न सोडवण्यासाठी किंवा आयुष्यभर ज्या नकारात्मक परिस्थितीला किंवा घटनांना तुम्हाला तोंड द्यावं लागलं त्यात सुधारणा करण्यासाठी कसा करायचा हे तुम्ही शिकाल. म्हणजे शेवटचे 6 चॅप्टर जसे मी म्हटलं की नाही, की तुम्ही आता तुमच्यासाठी स्वप्न लिहा,
तुम्ही 22 चॅप्टर पर्यंत जाल तेव्हा तुमच्याकडे कृतज्ञतेची एवढी पॉवर असणार आहे की तुम्ही तुमच्या मुलासाठी, तुमच्या नवऱ्यासाठी, तुमच्या आईसाठी, बहिणीसाठी, कोणासाठी पण तुम्ही स्वप्न लिहू शकता आणि ते पूर्ण करण्याची तेवढी पॉवर तुमच्यामध्ये नक्कीच आलेली असणार आहे. आता हे 28च्या 28 चॅप्टर मध्ये कसं आहे ते त्यांनी सांगितलेले. या कृतींसाठी तुम्हाला कॅलेंडर मधला वेळ वेगळा राखून ठेवायची गरज नाही. यातली प्रत्येक कृती आणि आचरण आठवड्यातील कामाचा दिवस असो किंवा आठवड्याचे शेवटचे दिवस असो, सुट्टी असो किंवा दीर्घकाळ सुट्टी असो, प्रत्येक दिवशी तुम्हाला करता येईल. कारण कृतज्ञता ही कोठेही नेता येण्याजोगी, तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे घेऊन जाता येण्यासारखी गोष्ट आहे आणि ती बरोबर असल्याने तुम्ही जिथे जिथे जाल तिथे तिथे जादू घडून येते. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे असं काही नाहीये की मी 28 वेळ म्हणजे आता मी कुठे बाहेरच जायचं नाहीये, फक्त 28 दिवस आता रॉन्डा बर्ननी सांगितलंय की 28 दिवस कंटिन्यू सलग हे करायचं तर मी कुठे बाहेरच जायचं नाही, असं नाही. तुम्ही जिथे जाल तिथे तो अभ्यास करू शकणार आहे, ग्रॅटिट्यूड लिहू शकणार आहे. त्याच्यासाठी फार अगदी खूप काहीतरी अर्धा दिवस वेळ द्यायचा आहे वगैरे असं काही नाही. 1 तासभर वेळ काढून तुम्ही त्या गोष्टी करू शकणार आहेत. आता मी फॉर एक्झाम्पल माझं स्वतःचं एक्झाम्पल सांगेन की मी जानेवारीमध्ये केरळला फिरायला गेलेले आणि आश्विन मॅमनी त्यावेळेस मॅजिक बुक चालू केलेलं. तर मी ते केरळमध्ये पण वेकेशनवर होते तरी पण सकाळचं मॅजिक बुक करत होते, त्याची असाइनमेंट करत होते. जेव्हा वेळ मिळायचे तेव्हा सकाळी सेशन करायचे आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ग्रॅटिट्यूड रायटिंग करायचे. ते माझं छान झालं. म्हणजे त्याच्यासाठी फार काहीतरी वेगळं मला करावं लागलंय असं काही नाही. किंवा मला एखाद्या वेळेस ग्रॅटिट्यूड लिहायलाच नाही जमलं तर मी तोंडी बोलून तो अभ्यास करायचे. पण तो करू शकता तुम्ही. मात्र जर का तुमचा एखादा दिवस चुकला तर आतापर्यंत तुम्ही जे केलं त्याची गतीच तुम्ही हरवून बसण्याची शक्यता आहे. म्हणजे आता त्या काय म्हणतात की हे 28 दिवस त्यांनी कंटिन्यू करायला सांगितलेत. काय सांगितलेत? हे जे पहिल्यांदा म्हणजे आपण मॅजिक बुक कधी पण म्हणजे आम्ही जरी 10-10 वर्ष 3-3 वेळा 5-5 6-6 वेळा जरी मॅजिक बुक करत असेल तेव्हा जेव्हा पण मॅजिक बुक जर मी आजपासून स्टार्ट केले तर मी 28 दिवस पुढचे कंटिन्यू करायचंच आहे. जर एखादा दिवस जरी चुकला तर माझं काय, मी आतापर्यंत जी ग्रॅटिट्यूडची कमाई केलेली असते, मी माझ्यातली जी पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण केलेली असते ती गणणार आहे. म्हणजे गायब होऊ शकते, असं होऊ शकतं. मग त्यासाठी काय करायचंय, असं घडू नये म्हणून काय करायचंय, तुमची जादू कमी होऊ नये यासाठी तुमचा जर एखादा दिवस चुकला तर मागचे गेलेले 3 दिवस मोजा आणि तेव्हापासून परत कृतीचे आचरण करायला लागा. म्हणजे जर एखादा दिवस इन केस खूपच मेजर इश्यू आहे, मला काही जमलंच नाही, तर आपल्याकडे तर खरं आपण रेकॉर्डिंगची पण व्यवस्था केली आता ह्या वेळेस. तुम्ही रेकॉर्डिंग ऐका. मोस्टली खरं तर मी नेहमी सांगते ऑनलाईन करा, कारण ऑनलाईन करण्याने तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी सगळ्यांची मिळत असते, ग्रुप एनर्जी मिळत असते. आणि जर तुम्हाला नाहीच अगदी जमलं तर रेकॉर्डिंग करा. आणि जर रेकॉर्डिंग पण नाही जमलं तर तुम्हाला काय करावं लागतं, मग मागे 3 दिवस मागचे म्हणजे जर सपोज मी आता आपला चॅप्टर नंबर 5 चालला असेल तर तुम्ही त्याच्या मागे 3 दिवस जायचं, म्हणजे 4, 3, 2. मग 2 पासून परत सगळे सेशन करायचे, त्या असाइनमेंट करायच्या आणि मग परत 6व्या पासून चालू करायचं, असं करावं लागतं ते. काही कृतींची आखणी सकाळसाठी केली आहे तर काहींची संपूर्ण दिवसासाठी केली आहे. म्हणजे आता ते काय सांगतायत की प्रत्येक जो चॅप्टर आहे तो प्रत्येक टायमिंगसाठी, दिवसासाठी, वेळेसाठी, माणसांसाठी असा दिलेला आहे. तर तो कसा असणार आहे ते पण सांगतायत की काही जे ग्रॅटिट्यूडचे चॅप्टर आहेत ते कशासाठी आहेत, मॅजिक बुकचे सकाळसाठी केलेले आहेत, काही दिवसभरांसाठी, म्हणजे दिवसभर फक्त बोलायचंय, लिहित बसायचं नाहीये. म्हणून प्रत्येक दिवशी सकाळी पहिल्यांदा काय काय करायचं हे आधीच वाचून ठेवा. काही कृतींचे वाचन आधीच्या रात्री करावं लागेल, कारण सकाळी तुम्ही झोपेतून उठलात की त्याचं आचरण करावं लागेल. आणि त्या केव्हा करायच्या हे मी तुम्हाला सांगेन. पुढील दिवशी काय काय करायचं याची तयारी करण्यासाठी आधीच्या प्रत्येक रात्री झोपी जाण्यापूर्वी तुम्हाला त्या संबंधीचं वाचन करायला लागेल. तुम्हाला जर शक्य असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी काय काय करायचं याचं परत एकदा वाचन करावं लागेल. तर हे तर आपल्यासाठी फार इझी झालंय, कारण आपले सगळे सेशन रात्रीचेच आहेत. तर आपल्याला जर दुसऱ्या दिवशीची काय असाइनमेंट आहे ते आपण आधीच त्याच्याबद्दल डिस्कस इथे करणार आहे, त्यामुळे ते फार इझी जाईल.
त्याच्यामध्ये फार काही वेगळा वेळ काढायचा आहे. आता काही जण आपल्यातले सकाळचे मॉर्निंगला लवकर उठून बाहेर पडणारी लोक आहेत, तर त्यांना त्याच्यासाठी वेगळा वेळ द्यायची गरज नाही. रात्रीच आपण डिस्कस केलं तर ते तोंडी बोलत बोलत करायच्या गोष्टी आहेत. अगदी त्याच्यात बसून लिहून वेगळा वेळ लिहून काढायचं वगैरे नाहीये. तर ते तुम्ही जे सकाळचे मॉर्निंगचे काही आहेत कृतज्ञतेचा अभ्यास ते तुम्ही तोंडी बोलून करू शकणार आहे. आणि जेव्हा वेळ मिळेल जे काही रायटिंगचे असतील तर ते तुम्ही म्हणजे सगळी कामं झाल्यावर वगैरे पण करू शकता. असं पण आहेत बरेचसे असाइनमेंट. तुम्हाला सलग 28 दिवस या कृतींचे आचरण करायचे नसेल तर तुम्ही ते वेगळ्या प्रकार आता हे आम्हाला वाचायचंच नाही. आम्हाला अश्विन मॅमनी सांगितले हा पॅरेग्राफ आपल्यासाठी नाहीच आहे, आपण हे करायचं नाही, हे बाहेरच्या देशातल्या लोकांसाठी. आपण इंडियन लोकांनी जे आतापर्यंत सांगितलेले कंटिन्यू 28 दिवसांचं सलग करायचंय तेच करायचंय, हे आपण ह्या भानगडीत पडायचंच नाही. आता 28 दिवसानंतर एक सेकंड. आता हे 28 आपले दिवस संपले, 28 चॅप्टर संपले. त्यानंतर काय? त्यानंतर मग मॅजिक बुक संपलं की सगळं संपलं असं नाही. आपली स्वप्न कायमची असणार आहेत. आपली स्वप्न काही पूर्ण हे मॅजिक बुक होईपर्यंत आपले काही लॉंग टर्म स्वप्न पण आहेत ना, काही खूप मोठी स्वप्न आहेत. तर त्यासाठी ग्रॅटिट्यूडच्या जर्नीमध्ये तुम्हाला सतत राहायला लागणार आहे, कंटिन्यू राहायला लागणार आहे. जी आपली खूप मोठी स्वप्न आहेत त्याला थोडासा वेळ लागणार आहे. तर त्यासाठी आपल्याला कृतज्ञतेच्या अभ्यासामध्ये कंटिन्यू राहावं लागणार आहे. तर त्यासाठी आपण काय करू शकतो? एकदा का जादूच्या कृती तुम्ही शिकून पूर्ण केल्या की नंतर तुम्ही तुमच्या गरजेनुसार त्यातील एखाद्या विशिष्ट कृतींचा वापर करू शकता. समजा तुम्हाला आरोग्य किंवा पैसा किंवा तुमच्या स्वप्नातील नोकरी मिळवायची आहे. आता त्यांनी एक्झाम्पल पण सांगितले की तुमच्या आरोग्यासाठी किंवा पैशासाठी किंवा स्वप्नातली एखादी नोकरी आहे, मला प्रमोशन हवंय किंवा ह्याच कंपनीमध्ये मला जॉब हवंय किंवा मला ह्याच पॅकेजची नोकरी हवी आहे, असं जर काही असेल मोठी स्वप्न, किंवा काम करताना मिळणाऱ्या यशात वाढ व्हावी किंवा नातेसंबंधात सुधारणा व्हावी असं तुम्हाला वाटतंय, अशी एखादी विशिष्ट गरज जिथं आणि जेव्हा निर्माण होईल तेव्हा यातली एखादी विशिष्ट कृती निवडून जादू वाढवण्यासाठी तिचा वापर करू शकता. किंवा कृतज्ञतेचे आचरण करण्यासाठी हे पुस्तक उघडून त्याचं कोणतंही पान काढा आणि त्या पानावरची कृती दिली असेल तिच्याकडे तुम्ही आकर्षित व्हाल आणि त्या दिवशी ती कृती करायला योग्य असेल. म्हणजे सपोज आता मी तुम्हाला सांगते की तुम्हाला जर पैशामध्ये ब्रेकडाऊन आहे, सपोज तुम्हाला ब्रेकडाऊन नाही किंवा तुम्हाला पैशामध्ये काहीतरी असं वाटतंय की मला ह्या पद्धतीचीच नोकरी हवी, ह्याच कंपनीमध्ये जॉब हवाय किंवा मला ह्या पोस्टवर काम करायचंय, असं जर तुम्हाला असेल तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही ह्या पुस्तकाची अनुक्रमणिका बघितली, इंडेक्स बघितलं तर त्याच्यात सगळ्या जे चॅप्टरची नावं दिलेत म्हणजे मनीसाठी ह्याच्यासाठी, तर तुम्ही ते मनीचे चॅप्टर काढायचे आणि त्याच्या खालची असाइनमेंट करायची, बस. तसा पण अभ्यास तुम्ही पुढे जाऊन 28 दिवसानंतर करू शकता. किंवा तुम्हाला आरोग्यामध्ये काहीतरी समृद्धी हवी किंवा आरोग्यामध्ये एखादं ब्रेकडाऊन आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल की त्याच्यामध्ये जर तुम्हाला सुधारणा करायची तर आरोग्याच्या बाबतीत कुठले कुठले चॅप्टर आहेत ते बघायचे आणि त्याच्यावरच्या असाइनमेंट करायच्या. असं तुम्ही 28 दिवसानंतर अभ्यास करू शकता. या 28 जादूच्या कृती दिल्यानंतर शेवटी तुमच्या जीवनातील विशिष्ट क्षेत्रातील जादूला चालना देण्यासाठी काही कृती एकत्रित करून कशा वापरता येतील त्या संबंधीच्या सूचना करण्यात आल्या आहेत. म्हणजे हे 28 चॅप्टर झाल्यानंतर त्याच्या मागचं पुढे त्यांनी सांगितलेले आहेत. म्हणजे आरोग्याचे काही 3 चॅप्टर आहेत, मनीचे काहीतरी 2-3 चॅप्टर आहेत, निगेटिव्ह काही सिच्युएशन असतील तर त्यासाठीचे 2-3 चॅप्टर आहेत. तर त्या 3-3 चॅप्टरचा एक असा त्यांनी ग्रुप करून रॉन्डा बर्नी लास्टला पुस्तकामध्ये दिलेला आहे. तर त्यानुसार सुद्धा तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. त्यांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे. तुमच्या आयुष्यात कृतज्ञतेचा अतिरेक होईल का? त्या म्हणतायत की लोक म्हणतील की बाबा किती अभ्यास करायचा, एवढं करायचं का? तर तो अतिरेक कधीच होत नाही, कधीच नाही. तुमचं आयुष्य जरा जास्तच जादूमय होईल का? अशी शक्यता जवळजवळ नाहीच. या कृतींचा तुम्ही पुन्हा पुन्हा वापर करत राहा म्हणजे कृतज्ञता तुमच्या शरीरात मनात झिरपत राहते आणि ती तुमचा दुसरा स्वभावच बनून जाते. 28 दिवसानंतर तुम्ही तुमच्या मेंदूत नव्या तारा बसवता आणि अबोध मनात कृतज्ञता भिनवता.
त्यामुळे कोणत्याही प्रसंगात तुमच्या मनात कृतज्ञता हीच पहिली भावना आपोआप निर्माण होते. तुम्ही कृतज्ञतेच्या तुमच्या दिवसांमध्ये समावेश केल्यामुळे तुम्हाला ती जादू अनुभवता येते, ती तुमची प्रेरणा बनते, नेत्रदीपक बनते आणि तिची तुम्हाला कमतरता जाणवत नाही. म्हणजे आता तुम्हाला खरं सांगू का, तर आम्ही जे दुसऱ्या ग्रुपमध्ये, म्हणजे आम्ही ते हिंदी इंग्लिश पुस्तक करणाऱ्या ग्रुपमध्ये आहोत, ते लोक 8-8 तास त्यांनी कृतज्ञता व्यक्त केलेली आहेत. म्हणजे एक संदीप म्हणून आहे, छायाताईंना पण ते माहिती आहे, त्या संदीप म्हणून एक आहे, ह्याची गुडगावचीच आहे ना हो छायाताई, त्या दिल्लीची. हो हो हो. हो. आणि तिने तिचं एक्झाम्पल सांगितलेलं, ती जॉबला जायची, म्हणजे ती ऍक्च्युली विडो आहे, म्हणजे तिचे मिस्टर खूप तिचे लहान मुलं असतानाच एक्सपायर झालेले, आणि अक्षरशः तिचा एक प्लॉट विकायचा होता, तिने शेअरिंग केलेलं, तिचा प्लॉट विकायचा होता आणि तिला साधारण असं वाटत होतं की तिला साधारण काहीतरी ती म्हणत होती 30-40 लाखापर्यंत, आता मला एक्झॅक्ट अमाऊंट आठवत नाही, पण तिने खूप अशी रॅन्डम 30-40 लाखामध्ये तिला एक प्लॉट विकून तेवढे पैसे मिळावेत असं वाटत होतं. मग आमचे जे मेंटॉर आहेत अश्विन मॅम, तर त्यांना फोन केला त्यांनी, आणि त्यांनी सांगितलेलं की तू असे ग्रॅटिट्यूड्स कर, म्हणजे हे PPF, पास्ट प्रेझेंट आणि फ्युचर, असे ग्रॅटिट्यूड्स. तिने 10 दिवस सुट्टी काढली. ती फक्त बेडरूम मध्ये ग्रॅटिट्यूड कंटिन्यू लिहायची. तिला फक्त तिची मेड ना जेवण बनवायची, जेवण आणून द्यायची, ती बेडरूम मध्ये जेवायची आणि कंटिन्यू ग्रॅटिट्यूड करत होती 10 दिवस. तिला ऍक्च्युली पैशांची गरज आवश्यकता होती आणि तिला तो प्लॉट विकायचा होता. अक्षरशः तिने 30-40 लाखाची जी प्राइस तिला हवी होती, तो प्लॉट तिने 2 करोड मध्ये विकलेला आहे, तिचा विकलाय 10 दिवसानंतरच. एवढा त्या ग्रॅटिट्यूडची पॉवर आहे की तुम्हाला ज्या गोष्टी, तुम्ही जो विचार करताय त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने द्यायला युनिव्हर्स तुमच्याकडे तयार आहे. आणि त्यासाठी तो कुठलीच गोष्ट म्हणत नाही माझ्यासाठी तुम्ही उपवास धरा, तुम्ही हे करा, इकडे कुठल्या तरी खूप लांबच्या देवाला जा, नमस्कार करा, काही नाही. तो म्हणतोय फक्त तुझ्याकडे जे आहे त्यासाठी तू ग्रेटफुल राहा, हेच फक्त सांगतोय तो. तर आणि ते कसं करायचं ते सुद्धा आपल्याला हे पुस्तक खूप डिटेलमध्ये क्लिअरिटीने सांगणार आहे. तर हे म्हणजे अतिरेक होतो का ग्रॅटिट्यूड करण्याने? तर अजिबात नाही. ग्रॅटिट्यूड करण्याने तुम्हाला जेवढी जास्त कराल, जेवढं तुम्ही कृतज्ञतेने तुमच्या आयुष्यामध्ये आणाल, म्हणजे ते म्हणतात एका तुमच्या शरीरातल्या पेशींमध्ये, सेल्समध्ये ते कृतज्ञता गेली पाहिजे. एवढं जर तुम्ही केलं तर तुमचे त्या पद्धतीने तुमचं आयुष्य पण बदलणार आहे आणि त्याचा तुम्हाला लगेच प्रत्येक क्षणी त्याचा प्रत्यय येणार आहे. तर तुमची स्वप्ने काय आहेत, पुढे जाऊन काय म्हणतायत त्या, तुमची स्वप्ने काय आहेत, यातील अनेक जादूच्या कृती तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदत करण्याच्या दृष्टीने बनवण्यात आले आहेत. म्हणूनच तुम्हाला खरोखरच काय हवे आहे हे स्पष्ट हवं. यासाठी तुम्ही संगणकाजवळ बसा आणि कागद पेन घ्या आणि तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला खरोखर नेमकं काय हवे आहे याची यादी करा. तुमचे नातेसंबंध, कारकीर्द, आर्थिक, आरोग्यविषयक आणि तुम्हाला महत्त्वाच्या वाटणाऱ्या प्रत्येक क्षेत्राबाबत बारीक सारीक गोष्टींचा तपशीलवार विचार करून तुम्हाला काय व्हायचे आहे, काय करायचे आहे किंवा तुमच्याकडे काय आहे त्यात समावेश असावा. ही यादी करताना तुम्हाला जेवढी शक्य असेल तेवढी स्पष्टता, नेमकेपणा आणि तपशीलवार माहिती द्या. पण लक्षात ठेवा, तुम्हाला काय हवं आहे याची यादी करायची आहे. तुम्हाला जे हवं आहे ते कसं मिळवायचं याबाबत काही लिहायचं नाही. हे कसं मिळवायचं ते कृतज्ञता जेव्हा तिची जादू घडवेल तेव्हा तीच तुमच्यासाठी ठरवेल. म्हणजे काय म्हणतात, त्यांनी काय सांगितलंय, आजचं तुम्ही सिक्रेट मूवी बघितला असेल तर त्यात पण त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मी फक्त लिहायचंय, ते कसं मिळणार आहे ते ठरवायचं नाही. नाहीतर कधी कधी आपण म्हणतो ना की आता मी सपोज मला घर घ्यायचंय किंवा मला एखादी कार घ्यायची, तर मग मी लगेच कॅल्क्युलेशन करत बसते की मग मला असं मी बँकेकडून लोन घेईन किंवा मला अशी कार घ्यायची किंवा हे करेन, मी हे कोटेशन घेईन किंवा काय. ते मला कसं करायचंय तर मला आपोआप ते सुचणार आहे. त्यावेळेस युनिव्हर्स मला बरोबर मार्ग सांगणार आहे आणि त्यानुसार मी जाणार आहे. कसं मिळणार मला ह्याचा विचार करत बसायचा नाही आपण.
ते होणारच आहे. ते युनिव्हर्स त्याला मी म्हटलंय ना मला मिळणार आहे ही गोष्ट, तर मला ती मिळणार. कशी मिळेल त्यावेळेस ते मला आपोआप मार्ग दिसणार आहेत, मी त्या मार्गाने जाणार आहे आणि माझं सगळी कामं तशी होणार आहेत. तर ते कसं होईल ह्याचा विचार अजिबात करायचा नाही. फक्त मला कसं जे पाहिजे ते लिहायचंय. तुम्हाला जर चांगली नोकरी हवी असेल, तुमच्या स्वप्नातली नोकरी हवी असेल, तर त्या कामाविषयीच्या तुम्हाला ते कसं हवं आहे याविषयीच्या प्रत्येक गोष्टीचा विचार करा. म्हणजे काल उबाळे साहेब पण म्हणत होते, तुमचं स्वप्न ब्रीफ करा. म्हणजे काय, जर एखादी गोष्ट आत्ता मला खूप गरजेची आहे, म्हणजे मला माझं घर घ्यायचंय किंवा मला एखाद्या मोठ्या पोस्टवर काम करायचंय किंवा मला ह्या पद्धतीची सॅलरी हवी आहे किंवा मला अशा पद्धतीचं माझ्या बिझनेसमध्ये वाढ हवी आहे, तर तुम्ही ते खूप डिटेल्स लिहायचंय. म्हणजे जर मला नोकरी हवी आहे तर मला ह्या कंपनीमध्ये नोकरी हवी आहे, माझं ऑफिस कसं असणार आहे, काचेचं ऑफिस असणार आहे, मला सेपरेट केबिन आहे का, मग ते बघायचंय तुम्ही. मला सेपरेट केबिन आहे, माझं ऑफिस काचेचं आहे, माझ्या घरापासून फक्त 15-20 मिनिटाच्या अंतरावर माझं ऑफिस आहे, मी ह्या पोस्टवर आहे, माझ्या बरोबर एवढे कलिग आहेत, चांगल्या मेंटॅलिटीचे, छान फ्रेंडली काम करणारी लोक आहेत, बॉस माझा खूप अंडरस्टँडिंग आहे, असं तुम्ही ब्रीफ करू शकता. जर एखादं माझं खूप मोठं स्वप्न आहे आणि मला त्याची गरज आहे, तर ते ब्रीफिंग कसं करायचं ते पण आपण एकदा, हे सगळं पुस्तक संपलं किंवा 13वा जेव्हा चॅप्टर आहे ना तुमच्या स्वप्नाबद्दल, तर एखादं आपण स्वप्न ब्रीफ कसं करायचं ते पण त्याच्यावर काम करूया. ठीक आहे. तर त्याच्यावर पण आपण एखादं एक्झाम्पल कोणाचं तरी स्वप्न घेऊन त्याच्यावर डिटेलिंग करू शकतो. हा, तर हे थोडक्यात मी आता सांगितलंय की कसं त्याचं ब्रीफिंग करू शकतो, म्हणजे डिटेलिंग वर काम करायचं, ते डिटेल कसं लिहायचं ते. तुम्हाला ते कसं हवं आहे याविषयी प्रत्येक गोष्टीचा विचार करा. कोणत्या स्वरूपाचं काम तुम्हाला करायचं आहे, तुम्हाला कामावर असताना काय भावना असाव्यात असं वाटतं, कशा प्रकारच्या कंपनीसाठी तुम्हाला काम करायला आवडेल, कोणत्या प्रकारच्या लोकांबरोबर काम करायला आवडेल, किती तास काम करावं असं तुम्हाला वाटतं, ते काम कुठे असावं असं तुम्हाला वाटतं आणि किती पगार तुम्हाला मिळावा असं तुम्हाला वाटतं. अशा तुमच्या दृष्टीने महत्त्वाच्या वाटणाऱ्या प्रत्येक गोष्टीबाबत तुम्ही विचार करा. या कामामध्ये काय काय असावं याची पुरेपूर स्पष्टता तुमच्यात असावी आणि त्यातील बारीक सारीक गोष्टींचा विचार करून ते सर्व तपशील नीट लिहून काढा. तुम्हाला जर मुलांच्या शिक्षणासाठी पैसा हवा असेल तर त्याच्या शिक्षणासंबंधीची सविस्तर माहिती लिहून काढा. म्हणजे त्यांना कशा प्रकारचे शिक्षण द्यायचे आहे, त्यामध्ये त्यांनी कोणत्या शाळेत जावे असं तुम्हाला वाटते याचा देखील उल्लेख करा. शाळेची फी, पुस्तकं, जेवण, गणवेश आणि इतर कपडे, शाळेत जाण्या येण्यासाठीचा लागणारा वाहनाचा खर्च, यासाठी नेमकी किती पैशांची तुम्हाला गरज आहे हे लिहून काढा. म्हणजे आता हे आणि हे जे मी मगाशी जे संदीपचं एक्झाम्पल सांगितले ना, तिने पण हे विजन बोर्ड तिच्या मुलांना एका पर्टिक्युलर शाळेमध्ये घालायचं होतं तिला. म्हणजे तिथली एकदम हायफाय शाळा होती आणि त्या शाळेमध्ये तिला ऍडमिशन मिळत नव्हतं. 2 वर्ष ट्राय करत होती. तर तिने तिच्या मुलांसाठी विजन बोर्ड केलेला, व्हिज्युअलाइज करून ते ब्रीफिंग करून ठेवलेलं, तर तिला तिच्या मुलांना त्या शाळेमध्ये ऍडमिशन मिळाले. हे पण तिने शेअर केलेलं ग्रुपमध्ये. तर ते कसं करायचं असतं हे त्यांनी सांगितलेलं बघा. म्हणजे शाळेची फी, तुम्हाला किती शाळेची फी आहे, पुस्तकं कुठली, पुस्तकांना किती खर्च. म्हणजे सपोज आता माझ्याकडे हे कशासाठी आहे, तर माझ्याकडे जर मला असं वाटत होतं की मला त्या शाळेमध्ये, एखादी पर्टिक्युलर शाळा आहे की मला तिथे शाळेची फी 1,00,000 रुपये आहे, मला नाही मिळत आहे ते. म्हणजे मग त्यासाठी मी काय करणार आहे, तर मी थोडक्यात एक्झाम्पल सांगते की मग मी तिथे लिहिणार आहे की मला माझ्या मुलांना ह्या शाळेमध्ये, त्या शाळेचं नाव लिहायचं, ह्या शाळेमध्ये ऍडमिशन मिळालेलं आहे. मग त्याच्यामध्ये डिटेल लिहायचं, फक्त शाळेची फीस नाही लिहायची. तर त्या शाळेच्या युनिफॉर्मसाठी किती पैसे लागणार आहेत, शाळेच्या पुस्तकांसाठी किती पैसे लागणार आहेत, परत जर त्यांना व्हॅननी पाठवायचं असेल तर त्याचे किती पैसे लागणार, ह्याचं कॅल्क्युलेशन करायचं आणि डिटेलिंग लिहायचं तिथे की मला एवढे एवढे माझ्या मुलाला त्या ऍडमिशन तिथे मिळालेले आहेत, मी एवढे एवढे पैसे भरलेले आहेत, त्यातून मी शाळेची फी एवढी दिली, त्याची पुस्तकं या एवढ्या एवढ्या पैशांची पुस्तकं घेतले. एवढं डिटेलिंग तुम्ही लिहिलं तर तुमचं ते स्वप्न पूर्ण 100% होणार. म्हणजे युनिव्हर्सना खूप क्लॅरिटी येणार ना की हिला काय हवंय नक्की ते.
त्यासाठीच म्हणजे मगाशी उबाळे साहेबांनी पण आपल्याला सांगितलं की डिटेलिंग कसं करायचं, तर हे कसं करायचं ते पण आपण पुढे जाऊन शिकणार आहोत. तुम्हाला जर प्रवास करायचा असेल तर त्या संबंधीची सविस्तर माहिती लिहून काढा. तुम्हाला कोणते देश बघायचे आहेत, प्रवासासाठी किती वेळ तुम्ही घालवू इच्छिता, तिथे तुम्हाला काय काय पाहिजे आहे, तिथे राहण्याची सोय काय आहे, तुम्ही कोणत्या साधनाने प्रवास करू शकता, या सर्व मुद्द्यांचा त्यात समावेश पाहिजे. म्हणजे वेकेशनवर जायचंय, मला फिरायला जायचंय, मला आपण म्हणतो थँक्यू युनिव्हर्स मी वेकेशनवर गेलीये, असं स्वप्न लिहायचं नाही. तर मी किती दिवसाच्या ट्रिपला जायचंय, मला कुठे जायचं आहे ऍक्च्युली, मी कशी फ्लाईटनी जाणार की ट्रेननी जाणार, डिटेल लिहायचंय. मला किती दिवसाचे म्हणजे 3 नाईट 4 डेज असं पाहिजे का 4 नाईट 5 डेज तिथे पाहिजे, इतकं डिटेल्स मध्ये ते स्वप्न लिहायचंय आपण. तुम्हाला जर परिपूर्ण जोडीदार हवा असेल तर त्याच्यात काय काय वैशिष्ट्ये असावीत असं तुम्हाला वाटतं, याचा तपशीलवार नोंद करा. तुम्हाला जर नातेसंबंधात सुधारणा घडून यावी असं वाटत असेल तर कोणते नातेसंबंध सुधारावेत असं तुम्हाला वाटतं ते लिहा. ते कसे असावेत असं तुम्हाला वाटतं ते लिहा. म्हणजे आपण थोडक्यात मगाशी नेहमी ड्रीम लिहिताना पण म्हटलं की मला जर माझ्या सासू बरोबर अंडरस्टँडिंग रिलेशन हवी तर ती स्पष्ट लिहायची. मला माझ्या नवऱ्याबरोबर कशी रिलेशन हवी, लव्हिंग हवी, अंडरस्टँडिंग हवी, रिस्पेक्ट देणारी हवी आहे, असं तर ते डिटेल्स लिहायचे. जर मला म्हणजे कोणी जर लग्न करत असेल तर मला तो मुलगा कसा हवाय, मला अंडरस्टँडिंग पाहिजे, दिसायला हँडसम पाहिजे. म्हणजे आमच्यातल्या अश्विन मॅम आहे त्यांच्या मुलीने तर जवळजवळ कितीतरी 16 दिवस म्हणजे 10 दिवस किती मला आता आठवत नाही ऍक्च्युली 16 दिवस 16 हा दिवस 16 दिवस 16 तास 16 तास 16 दिवस 16 तास डेली 16 तास ती ग्रॅटिट्यूड लिहित होते. आणि तिने अक्षरशः तिच्या नवऱ्याची म्हणजे तिला तिला कसा नवरा पाहिजे, त्याची किती फीट म्हणजे तो किती उंच पाहिजे, किती फीट पाहिजे, त्याच्या डोळ्यांचे कलर कसे पाहिजेत, त्याचे केसांचा कलर कसा पाहिजे, त्याची स्किन कशी पाहिजे, तो त्या मध्ये बिझनेसमॅन पाहिजे की काय पाहिजे, ऋत्विक रोशन सारखा दिसायला पाहिजे, थोडासा फॉरेनर सारखा दिसायला पाहिजे, इतकं डिटेल तिने लिहिलेलं. आणि तिचा नवरा तुम्ही कधी म्हणजे त्यांचा फोटो मिळाला तर मी नक्की ग्रुपवर शेअर करेन. तुम्ही बघाल तिचा नवरा तिने जसं लिहिलेलं ना सेम टू सेम तिला तसा मिळालेला आहे. एवढं तुम्ही तुमचा जोडीदार तुम्हाला पाहिजे तसा अट्रॅक्ट करू शकता. फक्त तुम्ही ते डिटेलिंग युनिव्हर्स पर्यंत गेलं पाहिजे की मला अशा अशा गोष्टी अशा पद्धतीने हव्या आहेत. तुमची तब्येत जर निरोगी असावी असं तुम्हाला वाटत असेल किंवा तुमच्या शारीरिक स्थितीमध्ये सुधारणा घडून यावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या आरोग्यात किंवा तुमच्या शरीरात नेमक्या कशा प्रकारे सुधारणा होणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं ते लिहून काढा. म्हणजे आपण जसं म्हटलं की नाही, माझा गुडघा दुखतोय तर माझा गुडघा दुखायचा बरा हवा असं नाही म्हणायचं. तर मला काय म्हणायचंय, मी 3 मजले वर छान चालत वर मस्त म्हणजे 3 मजले मी चालत येऊ शकते, चालत आलीये असं म्हणायचं. किंवा मी 2 किलोमीटर छान वॉक करतीये मस्त असं म्हणजे आपण जे मला पाहिजे, किंवा मी मांडी घालून छान खाली बसून जेवतीये, हे 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 मागायचं आहे तुम्ही. म्हणजे तुम्हाला कशामध्ये सुधारणा पाहिजे अशा पद्धतीने लिहू शकता तुम्ही. तुमच्या स्वप्नातलं घर प्रत्यक्षात यावं असं वाटत असेल तर त्या घरासंबंधी सविस्तर माहिती लिहून काढा. म्हणजे मला घर कसं हवंय, जसं उबाळ्यांनी पण सांगितलं की मला प्लॉट हवाय का, मला कुठल्या ठिकाणी प्लॉट हवाय, मला बंगला हवाय, 5 बेडरूम हवेत का 4 बेडरूम हवेत, ते डिटेल्स लिहायचे. मला 5 बेडरूमचा बंगला हवाय, 2 मजली हवाय, 3 मजली हवाय, कार पार्किंग किती पाहिजे, 2 कार पार्किंग असणार जागा हवी आहे का, हे सगळं तुम्ही डिटेलिंग लिहून काढू शकता. प्रत्येक खोली कशी असावी याचं वर्णन करा, त्यातील बारीक सारीक तपशिलांची यादी करा. तुम्हाला जर गाडी, कपडे आणि इतर साधने यासारख्या विशिष्ट भौतिक गोष्टी हव्या असतील तर त्या लिहून काढा. म्हणजे अगदी तुम्हाला ब्रँडेड कुठल्या पद्धतीचे कपडे काढायचे असेल, म्हणजे आम्ही जे म्हणते ना, आम्ही शुक्राना ग्रॅटिट्यूड फाउंडेशन ग्रुपमध्ये आम्ही बरेचसे पुस्तकं करतो, तर तिथे बऱ्याच जणांनी शेअर केले की एका मुलीने काहीतरी 13 लाखाचा का काहीतरी 15 लाखाचा तिला लेहंगा हवा होता लग्नाला. आणि तिच्या घरातले म्हणलेले की लग्न एका दिवसासाठी एवढा 10-12 लाखाचा लेहंगा कशाला तुला हवाय. पण तिने त्या लेहंग्याचा फोटो
ड्रॉ केलेला तो फोटो लिहिलेला आणि तिला जे जे कपडे गिफ्ट मिळाले ह्याच्याबद्दल हे केलेलं, तिने ग्रॅटिट्यूड केलेलं. तर त्यांच्या एक US मधला पाहुणे होते म्हणजे जवळचे तिचे रिलेटिव्ह होते, तर त्यांनी तो तिला लेहेंगा गिफ्ट दिलेला की तू माझ्याकडून हे तुला लग्नाचं गिफ्ट आहे म्हणून तुला लेहेंगा देणार. म्हणजे ते तुम्ही ज्या गोष्टी स्वप्न बघू शकता, जे तुम्हाला असं वाटतं की हे शक्य होत नाही, पण तुम्ही जर विश्वास ठेवला तर ती गोष्टी तुम्हाला कशी ना कशी तरी युनिव्हर्स तुमच्यापर्यंत तुम्हाला ती देऊ शकतो. ह्या शेअरिंग्स खूप मोठे मोठे आम्ही ऐकलेले. आता तिथे खूप सारी लोक असतात, 800 900 लोक, त्यामुळे ते शेअरिंग पण खूप ऐकायला मजा येते. आणि खरं तर करायचे असतात शेअरिंग करण्याने तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी अजून वाढत राहतात, म्हणून आपण शेअरिंग करत असतो. हे दुसरी गोष्ट 10 झाली. वाजले ठीक 10 आहे. वाजले हो, आता मी तेच म्हणणार होते की आता आपण हे तुम्हाला जर काही कामगिरी करायची असेल तर इथपासून मला असं वाटतं मी हा पॅराग्राफ संपवावा, म्हणजे हे संपून जाईल, एक 5 मिनिटातच होऊन जाईल. आणि मग आपण पहिल्या चॅप्टर पासून चालू करते. हा एकच पॅराग्राफ राहिलाय, ते करूयात आपण. ओके ओके ठीक आहे, चालेल सगळ्यांना. तुम्हाला जर काही कामगिरी करायची असेल, काही साध्य करायचं असेल, मनात बाळगलेले ध्येय पूर्ण करायचं असेल, तर ते सुद्धा जेवढं शक्य असेल तितक्या नेमकेपणाने स्पष्ट लिहून काढा. म्हणजे तुम्हाला एखाद्या परीक्षेत उत्तीर्ण व्हायचं असेल, पदवी मिळवायची असेल, क्रीडा क्षेत्रातील काही ध्येय ठरवलं असेल, तुम्हाला यशस्वी संगीतकार, डॉक्टर, लेखक, अभिनेता, वैमानिक किंवा व्यावसायिक व्यक्ती किंवा जे कोण व्हावंसं वाटतं तेही लिहून काढा. म्हणजे त्याने किती स्पष्ट सांगितले की म्हणजे काही ना UPSCची, कॅटची, CET, JEEची अशा जे एक्झाम्स द्यायचे असतात, तर त्याबद्दल पण डिटेल्स लिहायचं की मला ह्यात एवढे मार्क्स पडलेत, तेवढे मार्क्स पडलेत, मी पास झालोय, मी ऍडव्हान्सला गेलोय, मला ह्या कॉलेजला ऍडमिशन मिळालं. इतकं डिटेलिंग मध्ये तुम्ही लिहू शकता एक्झाम बद्दल, कॉलेज बद्दल. म्हणजे जसं मी मिकीचं एक्झाम्पल दिलेलं की मी BMCC बद्दल तिच्या लिहिलेलं आणि तिला ते कॉलेज मिळालं. तुमच्या संपूर्ण आयुष्यात तुमची स्वप्न नेमकी काय आहेत याचा सातत्याने पाठपुरावा करून त्याची यादी तुम्ही करत राहावी अशी तीव्र इच्छा आहे. म्हणजे रॉन्डा बर्न यांची. छोट्या गोष्टी, मोठ्या गोष्टी किंवा या क्षणाला, या महिन्यात किंवा या वर्षी तुम्हाला काय हवं आहे हे लिहून काढा. तुम्हाला जर आणखी काही गोष्टी हव्या असतील तर त्यांचा या यादीत समावेश करीत जा. म्हणजे काय करायचं, त्याच्यासाठी 2 पानं मोकळीच ठेवायचे. तुम्हाला असं वाटत असेल की अजून ह्या गोष्टी पण मला हव्यात, तर तुम्ही त्या यादीमध्ये ऍड करू शकता. आणि जशा तुम्हाला गोष्टी मिळत जातील तशा तशा त्या यादीतून खोडून टाकत जा. म्हणजे जी गोष्ट मला मिळाली ती खोडून टाकायची त्या यादीतून. तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टींची यादी करणं सोपं जावं यासाठी खालीलप्रमाणे वर्गवारी करा. आरोग्य आणि शिबिर म्हणजे शरीर, सॉरी, म्हणजे त्यांनी आपण पण काल तसंच लिहिलेलं आहे. म्हणजे 3 एरियामधली स्वप्न लिहिलेली आहेत आपण. आरोग्य आणि शरीर, कारकीर्द आणि काम, पैसा, नातेसंबंध, वैयक्तिक तीव्र इच्छा, भौतिक गोष्टी म्हणजे कार, अगदी सोनं नाणं सुद्धा तुम्ही लिहू शकता त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी त्या विभागात समाविष्ट करत जा. एकदा का तुम्हाला काय काय हवं आहे याबाबत तुम्हाला स्पष्टता आली की तुम्ही तुमच्या आयुष्यात बदल घडून यावा यासाठी कृतज्ञतेच्या जादूमय शक्तीला नेमकी दिशा देऊ शकता. म्हणजे हे तुम्हाला एकदा तुमची स्वप्न कळली की त्यानुसार तुम्ही ग्रॅटिट्यूड जास्तीत जास्त करू शकाल. आणि अतिशय उत्कंठापूर्ण, पुलाकित करणाऱ्या, अंगावर रोमांच उभ्या करणाऱ्या, आतापर्यंत कधीही न घडलेल्या साहसासाठी तयार व्हा, असं त्यांचं म्हणणं आहे. तर आपलं आता पुस्तक हे कसं असणार आहे, कसा अभ्यास करायचा हे तुम्हाला डिटेल्स मध्ये समजलेलं आहे. ठीक आहे, समजलं का सगळ्यांना?